नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर। नुकत्याच झालेल्या चौथी शिष्यवृत्ती 2026 परीक्षेमधील दोन उदाहरण मी तुमच्यासाठी आज घेऊन आले। ते तुम्ही बरोबर बघून घ्या, एकदा बरोबर समजून सांगतो मी, एकदा व्यवस्थित समजून घ्या, लक्ष द्या इकडे एकदा। एका रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 4 मीटर अंतरावर एक खांब याप्रमाणे 25 खांब उभे केले तर रांगेतील मधल्या खांबापासून 22वा खांब किती मीटर अंतरावर असेल। इथं विचारलाय 22वा मधल्या खांबापासून, एकूण किती आहे 25। याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिले आहे, 1 नंबरला 96, 2 नंबरला 36, 3 नंबरला 40 आणि 4 नंबरला 44। बघा मी आता तुम्हाला समजून सांगतो, एकदा लक्ष द्या इकडे बरोबर। एका रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 4 मीटर अंतरावर एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या कडेने 4 मीटर अंतरावर, इथून एवढं अंतर किती म्हटलंय 4 मीटर अंतरावर खांब उभे आहे। एकूण किती आहे 25 खांब आहे। एकूण किती आहे 25 खांब। एकूण खांब किती आहे 25। तर रांगेतील मधल्या खांबापासून 22वा खांब किती मीटर अंतरावर असे म्हटलं। मधला, आपल्याला मधला जर काढायचा आहे, कधी पण मधला जर काढायचा, त्या सूत्र आपल्याला माहित आहे। मधला खांब कधी पण मध्यभागी असलेला जर काढायचा असेल तर काय करतो, एकूण खांब अधिक 1/2 हे सूत्र माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे। एकूण खांब किती आहे 25 अधिक 1/2 किती झालं 26/2 किती झाले 13। आता आपल्या मधला खांब माहिती झालाय किती आहे 13वा। मधल्या खांबापासून 22वा खांब किती अंतरावर असे म्हटलंय। मधला खांब किती आहे 13 आणि 22वा खांब किती मीटर अंतरावर असे म्हटलंय। 22 काय करायचं, 22 वजा 13 किती राहिले 9। 22 वजा 13 किती राहिले 9। आणि प्रत्येक खांबामध्ये अंतर किती आहे म्हटलंय 4 मीटर। 9 गुणिले 4 बरोबर 36 आलं। काय म्हटलंय, मधल्या खांबापासून 22वा खांब किती मीटर अंतरावर असेल, किती 36 मीटर। किती येणार आहे 36 मीटर अंतरावर असेल। बघा पर्यायामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। समजलं। बघा आपण आता चौथी शिष्यवृत्ती मधलं दुसरं उदाहरण घेऊ। काय म्हटलंय बघा, एना रीनापेक्षा उंच आहे, सारा रिंकूपेक्षा उंच असून रीनापेक्षा उंच नाही, तर सर्वात ठेंगू कोण, असा आपल्या प्रश्न विचारलाय। ऑप्शन दिले आपल्या रिंकू, एना, रीना आणि सारा। बघा एकदा इकडे पहिलं काय म्हटलंय, पहिलं वाक्य पूर्ण करून घ्या। इथं फुल स्टॉप आहे। एना रीनापेक्षा उंच आहे। एना ही रीनापेक्षा उंच आहे, बरोबर आहे। एना ही रीनापेक्षा उंच आहे। दुसरं बघा, सारा रिंकूपेक्षा उंच असून, इथे वाक्य संपलं का नाही, कंटिन्यू आहे। सारा रिंकूपेक्षा उंच असून रीनापेक्षा उंच नाही। काय म्हटलंय, सारा ही रिंकूपेक्षा उंच आहे, सारा ही रिंकूपेक्षा उंच आहे, सारा ही रिंकूपेक्षा उंच आहे, पण रीनापेक्षा उंच नाही। म्हणजे रीनापेक्षा उंच नाही म्हणजे ठेंगू आहे, कळलं काय। रीना उंच झाली, सारा ही कळलं उंच नाही, तर सर्वात ठेंगू कोण, काय म्हटलंय ठेंगू कोण। ठेंगू कोण येणार आहे रिंकू। बघा ऑप्शन मध्ये काय आलं उत्तर रिंकू। ठीक आहे, समजलं। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। ओके, धन्यवाद।